नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही शेवटी अद्वैतला झोपल्यानंतर 4 वाजता त्या डिझाईन पूर्ण करून तिला शेवटी 6 वाजतात आणि 6 वाजल्यानंतर कला विचार करते की आता नाश्ता तयार करण्याची वेळ तर झाली आहे. लगेच नाश्ता तयार करून घेते आणि शेवटी तिने आपल्या त्या डिझाईन्स पूर्णच केलेल्या असतात. त्यानंतर इकडे रूममध्ये अद्वैत हा ढुकल्या घेत असतो आणि तेवढ्यात त्याला जाग येते आणि विचार करतो मी तर झोपलो आणि मी तर ठरवले होते की झोपायचं नाही म्हणून, आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही. आणि शेवटचे मी घड्याळात बघितले होते तर तेव्हा 3:30 पावणे 4 वाजले होते. तेव्हा तर ती अति आगाऊ गाढ झोपलेली होती. म्हणजे आता तर 7 वाजले आणि 3 तास झाले आणि फार तर काही वेळ झालेला नाही. आणि एक एक करून 6 वाजता तर घरातील सर्वजण उठायला सुद्धा लागतात. त्यामुळे 2 तासात हिची डिझाईन्स पूर्ण होऊ शकत नाही, इम्पॉसिबल. आणि एकतर तिच्या हाताला सुद्धा लागलेले आहे, त्यामुळे डिझाईन तर काही पूर्ण होऊ शकत नाही. आणि थोडासा खुश होऊन लगेच तो खाली येतो तर कला किचन मध्ये नाश्ता तयार करत असते. तर लगेच अद्वैत म्हणतो की खरे खरे म्हणून कलाला आवाज देत तो विचारतो की तू इकडे कशी. कला म्हणते की काय रे, असं पाहुणा आल्यासारखं काय विचारतो की मी तर इकडेच असते. तर अद्वैत म्हणतो की मला असे म्हणायचे की तू इकडे काय करतेस. कला म्हणते की अरे ब्रेकफास्टची तयारी करते. आणि चांदेकर गुड मॉर्निंग. तर अद्वैत म्हणतो की गुड मॉर्निंग का. तेव्हा कला लगेच त्याच्या डोक्याला हात लावते आणि त्याला ताप वगैरे आहे का चेक करून मुद्दाम बघते. तर अद्वैत रागाने विचारतो की काय चाललंय तुझे नेमकं. तर कला म्हणते की अरे हल्ली तू जास्तच रात्रपाळ्या करतो, कधी कधी कामामुळे कधी कधी घोरण्यामुळे. तर अद्वैत लगेच म्हणतो की कळले. तेव्हा कला म्हणते की अरे झोप न झाल्यामुळे ताप वगैरे आला की काय तो चेक करत होते. आणि हो की चांदेकर जनरली सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणतात. हो ना, मग गेल्या काही महिन्यापासून मी या किचन मध्ये काम करते हे स्वतः तू बघतो, मग आज असे अचानक उठून तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यासारखे असे का विचारतो. आणि मग मी विचार केला की हा दमला असेल, झोपला नसेल, म्हणून आपणच याला गुड मॉर्निंग करावे म्हणून मी तुला गुड मॉर्निंग केले. आणि तू तर लगेच काय गुड मॉर्निंग का. आणि सकाळी जर तुम्हाला कोणी सुप्रभात म्हणत असेल तर मग आपण त्यांना असे म्हणू शकत नाही की तुम्हाला सुप्रभात असे का म्हणतेस. खरंच तुझी काळजी वाटते, काही सिरियस प्रॉब्लेम वगैरे तर नाही झाला ना. तर अद्वैत म्हणतो की मला प्रॉब्लेम वगैरे काही झाला नाही, मी कोण आहे हे तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणते की हो ना, अरे तू अद्वैत चांदेकर आहे, माहिती आहे मला. आणि चांदेकर कॉफी घेणार का. तर अद्वैत हा तिच्याकडे बघत म्हणतो की हो. तेव्हा कला त्याला कॉफी देत म्हणते की थँक्यू. तर अद्वैत विचारतो की थँक्यू का. तेव्हा कला म्हणते की अरे काल रात्री न घोरल्याबद्दल आणि मी घोरतो असे प्रश्न न विचारल्याबद्दल, तू तुझे काम करत राहिला त्यामुळे माझी छान झोप सुद्धा झाली. तेव्हा अद्वैत कॉफी पीत तिच्याकडेच बघत असतो आणि मनात विचार करतो की खरंच ही छान झोप झाल्यामुळे फ्रेश तर वाटतेच. तेव्हा कला विचारते की काय रे काय झाले. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही, काल रात्री मी काम करत होतो त्यामुळे झोप झाली नाही. आणि त्यात ती सानिका मला सकाळी डिझाईन्स पाठवणार होती, अजून सुद्धा तिने त्या डिझाईन्स नाही पाठवल्या. विचारतोच तिला काय, आणि तेवढ्यात सानिकाने त्याच्या मोबाईलवर डिझाईन्स पाठवलेल्या असतात. कला फक्त त्याच्याकडे बघून हसत असते. तर अद्वैत मोबाईल मध्ये त्या डिझाईन चेक करत असतो आणि मनात विचार करतो की आते आगाऊच्या हाताला तर खूपच लागलेले आहे, मग ह्या डिझाईन्स हिने पूर्ण केव्हा केले असतील आणि त्या पण इतक्या परफेक्ट. केले कधी हिने हे सर्व, म्हणून अद्वैत विचारात पडतो. त्यानंतर इकडे रोहिणी मात्र सकाळी सकाळी झोपलेली असते आणि राहुल दरवाजा वाजत असतो. तेव्हा रोहिणी खूप वैतागते की इतक्या सकाळी सकाळी कोण आले असेल, झोपून सुद्धा देत नाही. तर रोहिणी उठते, दरवाजा उघडते, राहुल असतो. तेव्हा रोहिणी त्याला रागाने विचारते की राहुल काय रे, इतक्या सकाळी कशाला आला, माझी झोप का मोडलीस. तेव्हा राहुल खुश होऊन म्हणतो की माझ्याकडे गुड न्यूज आहे, तुझा मूड कसा टाईट होतो ते बघ एकदमच. तेव्हा रोहिणी म्हणते की ए पटकनी आतमध्ये आल्यानंतर राहुल म्हणतो की मम्मा हे बघ, मी नैनाला मॉडेलिंग करण्यासाठी खूप मोटिवेशन देतो आणि त्यात त्या स्वामीनाथनच्या नवीन ज्वेलरीचे शूट सुद्धा मिळाले. आणि आता ही बातमी जर घरी कळली तर फुल ड्रामा होईल. ते ऐकून रोहिणी तर मात्र खूपच खुश होते. आणि रोहिणी राहुलला म्हणते की अरे तू जो प्लॅन केला तो फक्त आपटी बार आहेस, मग आपल्याला तर बॉम्ब लास्ट हवा, मग त्यासाठी काहीतरी वेगळे करायला हवे. तर राहुल विचारतो की म्हणजे नेमकं काय. रोहिणी म्हणते की मग तू एक काम करते की स्वामीनाथनच्या असाइनमेंटच्या दिवशी नैना दुसऱ्या कुठल्या तरी शूटला गेलेली असेल
तेव्हा राहुल म्हणतो की काही मम्मा त्याने काय होणार. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, तू नैनाला दुसरीच एक असाइनमेंट मिळून दे, स्वामीनाथनच्या असाइनमेंट पेक्षा सुद्धा मोठी, आणि त्यासाठी तिला जास्त पैसे द्यावे लागतील. ज्या दिवशी स्वामीनाथनच्या असाइनमेंटचा शूट असेल त्या दिवशी ह्या असाइनमेंटचा सुद्धा शूट असेल. आणि हो, छान फॅशनेबल कपडे, मेकअप असे काहीतरी प्रोडक्ट्स असायला हवे. काही करून ती नैना ही घरगुती दिसायला नको, तरच खरी मज्जा येईल आणि एका दगडामध्ये दोन पक्षी मरतील. राहुल विचारतो की म्हणजे. तर रोहिणी म्हणते की अरे नैना, तर तुला माहितीच आहे की किती स्वार्थी पोटी आहे. म्हणजे जास्त पैशाच्या लोभाने ती त्या स्वामीनाथनच्या असाइनमेंटला नाही जाणार. आणि ऐन शूटच्या वेळी ती नैना जर तेथे पोहोचली नाही तर स्वामीनाथन तर भडकणारच. मग अद्वैत आणि घरचे एकतर स्वामीनाथनची नाराजी आणि सोबतच त्या नैनाच्या नवीन शूटमुळे चांदेकरांच्या घराची बदनामी होईल, आणि म्हणजे एकाच दगडामध्ये दोन पक्षी मरतील. तर ते ऐकून राहुल तर खुश होतो. रोहिणी म्हणते की नैना कोण आहे हे तुला माहिती आहे ना. तर राहुल म्हणतो की अगं मम्मा, माझी बायको आहे ती. हा कसला प्रश्न. तर रोहिणीला राग येतो. रोहिणी म्हणते की मूर्ख मुला, तुझी बायको होण्याच्या अगोदरपासून ती कलाची बहीण आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बोलणी कुणाला ऐकावी लागतील, त्या कलाला. ते ऐकून राहुल तर खुश होऊन टाळ्या वाजवतो आणि वाव मॉम, व्हेरी क्लेव्हर, आणि दोघे खुश होतात. त्यानंतर इकडे कॅफेमध्ये सोहम दिसत नाही म्हणून काजल विचार करते की आज सोहम का आला नसेल. कालच्या आपल्या फाईटला तो घाबरला की काय. पण नाही, आपण असताना तो कशाला घाबरेल. मग आज हा उगवला कसा नाही, रोज तर येत असतो. अगदी हजेरी घेतल्यासारखं येऊन बसतो इकडे. आणि तेवढ्यात एक मुलगी काजलला म्हणते की ए वेटर, चल लवकर इकडे ऑर्डर घे आमची. तेव्हा काजल म्हणते की हो आले, आणि तेथील टेबल ती साफसफाई करत असते. काजल म्हणते की थांबा जरा, इकडचे काम झाल्यानंतर तुमचीच ऑर्डर घेते. आणि ते सर्व आवरत असताना तिला असे वाटते की आता जर सोहम येते असता तर तो मला म्हटला असता की असे बोलायचे नाही, बॅड मॅनर्स वगैरे. गिराहिक देव असतो देव असे मला सांगतो, बरे झाले तो आला नाही, तो त्यामुळे मला माझ्या स्टाईलने काम करता येईल. आणि काजल त्या मुलीजवळ येते आणि बोला टाळ वाजवत विचारते की काय ऑर्डर आहे तुमची, आणि मस्त स्टाईल मध्ये आपली कॉलर वगैरे टाईट करते. त्यानंतर इकडे आबा आणि अद्वैत नाश्ता करत असतात. तर अद्वैत लगेच कलाला विचारतो की हात बरा झाला वाटता, कारण घरातील सर्व काम करते म्हणून विचारतो. तेव्हा कला म्हणते की अरे नाही, सकाळी काम करत असताना हात दुखत होता म्हणून रुमाल बांधला हाताला. तेव्हा अद्वैत म्हणतो की रुमाल बांधून काही होत नाही, क्रीम वगैरे लावायची असते आणि औषध घ्यायचे असतात, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फार काही ऍक्टिव्हिटी करू नकोस. तेव्हा कला म्हणते की फार ऍक्टिव्हिटी करू नको म्हणजे नेमकं काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की बाहेरची अशी कोणतीही काम की ज्यात हाताचा जास्त वापर होईल, हातावर ताण नको म्हणून. तेव्हा कला म्हणते की अरे मी तर असे काही करू शकत नाही की मगाशी कुरिअरवाला आला होता तेव्हा मी हातामध्ये पेन सुद्धा सही करण्यासाठी धरू शकत नव्हते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे गेट वेल सून. तर आबांना हसू येते. आबा म्हणतात की अरे अद्वैत, तू आता जे काही म्हटला ना, गेट वेल सून, त्याचा एक अजून अर्थ होतो, घराला अगदी चांगली सून हवी, अगदी आपल्या कलावानी. अरे जरा शब्दांचा मी खेळ केला आणि आबा हसतात. आणि हे बघ, आमची कला तर या घरची चांगली लक्ष्मी आहेस आणि तू तिची इतकी काळजी घेतोस, ते बघून खरंच खूप कौतुक वाटले. आणि हे बघ, खरंच तुझी बायको खूप चांगली आहे, अशीच तू तिची काळजी घेत जा. त्यानंतर इकडे नैना ही आपले फेस वॉश वगैरे काही करत असते. आणि तेवढ्यात राहुल आणि रोहिणीचा जो प्लॅन ठरलेल्यानुसार एक माणूस नैनाला फोन करून विचारतो की मॅडम तुम्ही मॉडेलिंग असाइनमेंट घेता का. तर नैना लगेच येस असे बोलून मी प्रोफेशनल मॉडेल आहे असे सांगते. आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचे ते विचारते. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी जेट्स प्रोजेक्ट एजन्सी मधून बोलतो, एका शूट संदर्भात तुमचा रेफरन्स मिळाला होता. तेव्हा नैना म्हणते की ओके, मी प्रोफेशनल असाइनमेंट घेते, नेमकं काय आहे ते बोला, काय डिटेल्स आहे. तर तो माणूस म्हणतो की हो, एक अर्जंट शूट करायचे, अगदी आजच. तेव्हा नैना विचारत पडते की आज. तर तो माणूस म्हणतो की हो आजच, आणि आम्ही एका दुसऱ्या मॉडेल बरोबर कॉन्ट्रॅक्ट केले होते परंतु ते काही कारणामुळे कॅन्सल झाले आणि मग तुमचा रेफरन्स मिळाला. हाय बॉडी फिगर लुक अगदी परफेक्ट आहात आणि तुम्ही जर तयार असताल तर आजच शूट करून घेऊयात. तेव्हा नैना म्हणते की आज जरा डिफिकल्ट आहे, आपण उद्या करू शकतो का. तेव्हा तो माणूस नाही म्हणतो, आम्ही क्लायंटला कमिटमेंट दिलेली आहे त्यामुळे आजच शूट करून द्यावे लागेल.
आणि फक्त एकच तासाचा शूट आहे, एका तासाचे तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील। तेव्हा नयना म्हणते की काय काय म्हटलात, किती पैसे मिळतील? तर तो माणूस म्हणतो की 10 लाख। तर नयना लगेच खुश होते आणि ओके ओके करून मला थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला कॉल बॅक करते असे म्हणते आणि थँक्यू बोलून फोन ठेवते। तेव्हा नयनाला विचार येतो की आता नेमकं काय करू, की स्वामीनाथनचा शूट सुद्धा आजच आहे आणि तिकडच्या पेक्षा इकडे पैसे सुद्धा जास्त मिळतात, तरी मी काय करू, जाऊ की नको? आणि ज्या माणसाने नयनाला फोन केलेला असतो तो माणूस राहुलला फोन करतो आणि राहुलला फोन करून सांगतो की राहुल सर काम झाले। ते ऐकून तर राहुल अगदी खुश होतो। तर इकडे अद्वैत आबांना सांगत असतो की आज संध्याकाळी आपल्या नवीन कलेक्शनचे फोटोशूट आहे मिस्टर स्वामीनाथनच्या आणि तुम्ही आलात तर बरे होईल। तेव्हा आबा म्हणतात की नाही रे, पाऊस असल्यामुळे मी नाही येऊ शकत, तू कलाला घेऊन जा, तिची तुला मदत सुद्धा होईल। तेव्हा कला म्हणते की नको, आजोबा राहून द्या। तसेही त्याला वाटते की मला त्याच्या कामातील काही कळत नाही। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो खोटं काय आहे त्यात? तर कला म्हणते की मी कुठे म्हणले? तेव्हा अद्वैत म्हणतो की मग आबांसमोर तू मुद्दाम मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतेस, तसे बोलतेस? तेव्हा कला म्हणते की एक मिनिट, मी खोटे सुद्धा बोलत नाही आणि कुणाला खोट्यात सुद्धा पाडत नाही, तुला माहिती नाही की मी कोण आहे ते? तर अद्वैत म्हणतो की खरे? तेव्हा कला म्हणते की अगदी खरे। अद्वैत लगेच म्हणतो की हो, स्वभाव आणि आडनाव यांच्या मात्र काही फरक नाही। तर आबा डोक्याला हात लावतात आणि अद्वैतला म्हणतात की अरे, आता तर तू तिची काळजी घेत होता, चांगला सुसंवाद सुरू होता, मग अचानक हे काय झाले? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, माझे फक्त इतकेच म्हणणं आहे की घरातील काम करणं वेगळे आणि एक ऍक्च्युअल बिझनेस रन करणं हे खूप वेगळे। तेव्हा कला लगेच म्हणते की तू मला हे सर्व काय ऐकवतोस, मी लगेच तुझ्याबरोबर नाही येणार। तेव्हा अद्वैत म्हणतो की तू येते जरी म्हटली तरी मी तुला घेऊन नाही जाणार, कारण तेथे फोटोशूट आहे, तेथे तुझी काही गरज नाही। म्हणून अद्वैत लगेच उठतो। तर आबा म्हणतात की अरे अद्वैत, काय चालले तुमचे? हे लग्न झाले तुमचे आणि उद्या तुम्हाला पोरं होतील तरी सुद्धा तुम्ही असे वागता, लहान मुलासारखे भांडता, जरा शहाण्यासारखे वागा। तर कला म्हणते की बघा ना आजोबा। आबा म्हणतात की हे बघ कला, तुझ्यासाठी सुद्धा हे आहे, तू सुद्धा अगदी तुझ्या नवऱ्यासारखीच आहे, जरा कमी भांडा। तर कला खाली मान घालून म्हणते की सॉरी आजोबा। तेव्हा अद्वैत सुद्धा आबांना सॉरी बोलतो। तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की हे बघ, आज संध्याकाळी तू कलाला या शूट मधील काही माहिती असो किंवा नसो तरी सुद्धा तू तिला सोबत घेऊन जाणार, तिला सर्व माहिती द्यायची जबाबदारी आता तुझी राहील आणि ती तुझ्याबरोबर असल्यानंतर म्हणजे तुला तिची मदतच होईल। आणि आबा कलाला म्हणतात की हे बघ, काही झाले तरी आज तुला अद्वैत बरोबर जावेच लागेल, तुम्ही नवरा बायको आहात, एकमेकांना साथ देणे हे तुमचे दोघांचे सुद्धा कर्तव्य आहेत, कळले का तुम्हाला दोघांना हे सर्व? तर दोघे सुद्धा मान डोलावतात आणि हो म्हणतात। तर आबा रूम मध्ये निघून जातात। तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे रागाने बघून आपापल्या कामाला निघून जातात। त्यानंतर इकडे स्वामीनाथनची सर्व शूटची तयारी सुरू असते आणि अद्वैत कला येतात। त्यांना बघून स्वामीनाथन म्हणतात की या मी तुमचीच वाट बघत होतो। तेव्हा स्वामीनाथन विचारतात की आबा नाही आले का? तर अद्वैत म्हणतो की हो, ऍक्च्युली त्यांना पावसाचा त्रास होतो त्यामुळे ते नाही आले, आम्हाला दोघांना त्यांनी पाठवले। तेव्हा स्वामीनाथन विचारतात की पण नयना नाही आली का? तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत नाही म्हणतात। कला म्हणते ताई आमच्या बरोबर नाही आली। तर ते स्वामीनाथन म्हणतात की हरकत नाही, ती येईपर्यंत आपण शूटिंगचे जे काही आहे ते डिस्कस करूया। आहे ना, हे डिझाईन्स इंडो वेस्टर्न आहे, त्यामुळे आपल्याला शूटिंग सुद्धा त्या हिशोबानेच व्हायला हवे। आणि आपली स्कीम काय आहे तर त्याबद्दल स्वामीनाथन, कला आणि अद्वैत यांच्यामध्ये चर्चा सुरू असते। तेव्हा कला सुद्धा स्वामीनाथनला खूप छान माहिती देत असते, तर अद्वैत फक्त तिच्याकडेच बघत असतो। आणि कलाचे जे काही विषय असतो ते ऐकून तर स्वामीनाथन खूपच खुश होतात आणि मिसेस चांदेकर, तुम्ही जे काही सांगता ते अगदी करेक्ट आहे असे म्हणतात। इतक्या दिवसापासून मी वर्किंग करतो तरी सुद्धा ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली। आणि खुश होऊन ते कलाला थँक्यू आणि अद्वैतला सुद्धा थँक्यू बोलतात। स्वामीनाथन त्या दोघांना म्हणतात की तुम्ही थोडेसे रिलॅक्स व्हा, तोपर्यंत नयना येईनच। तेव्हा अद्वैत फक्त कलाकडे बघत असतो। त्यानंतर इकडे नयना ही फॅशनेबल कपडे घालून मस्त आपले फोटो शूट करत असते। राहुल तिचे फोटो मोबाईल मध्ये शूट करत असतो आणि त्याच वेळेस ती जशी ऍक्टिंग करत असते तेवढ्या तिच्या मनामध्ये विचार येतो की इतके कमी पैसे मिळण्यापेक्षा आपल्याला इतके मोठे पैसे मिळतात, मग आपण तीच ऑफर स्वीकारायला हवी। राहुल म्हणतो की काय कसला विचार करतेस? आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि त्याला इमर्जन्सी कॉल असल्यामुळे त्याला लगेच जावे लागते। तो नयनाला म्हणतो की मला लगेच जावे लागेल आणि लगेच तो निघून जातो। आणि रूमच्या बाहेर आल्यानंतर तो विचार करतो की नयना, मला माहिती आहे की तू कसला विचार करतेस, मला खात्री आहे की मला हवा तोच निर्णय तू घेणार। आणि तेवढ्यात इकडे नयना सुद्धा रूम मध्ये विचार करते की याला आत्ताच यावेळी इमर्जन्सी यायला हवी होती का,
मग मी आता काय डिसिजन घेऊ शकते। आणि लगेच ती त्या शूटसाठी तयार होते आणि लगेच त्या माणसाला फोन करून सांगते की मी तुमच्या शूटसाठी तयार आहे। तर तो माणूस ते ऐकून खुशच होतो, कारण तो राहुलचा माणूस असतो। आणि लगेच तो नैनाला म्हणतो की आपल्याला त्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट करावे लागेल। तर नैना म्हणते की हो ठीक आहे, मी लगेच येते, तुम्ही फक्त मला लोकेशन वगैरे पाठवा। तेव्हा तो माणूस हो म्हणतो आणि नैनाही थँक्यू बोलून फोन ठेवते। राहुल इकडे रोहिणीकडे येतो आणि रोहिणीला ते मोबाईलमध्ये नैनाचे जे फॅशनेबल कपडे घालून फोटो काढलेले असतात ते दाखवतो। ते बघून तर रोहिणी खुश होते। त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला बसलेले असतात। स्वामीनाथन येतात आणि स्वामीनाथन आपल्या त्या स्टाफवर रागवतात, काय चालले, किती उशीर झाला, अजून सुद्धा शूटिंगला तुम्ही सुरुवात केलेली नाही, नैना अजून आलेली नाही का असे विचारतात। तेव्हा स्वामीनाथनची पीए सांगते की अहो मी नैना मॅडमला किती वेळचा कॉल करते सर, पण त्या कॉल सुद्धा उचलत नाही। तेव्हा स्वामीनाथन चिडतात की असे कसे वागणे की संधी द्या म्हणून अगोदर मागे लागायचे आणि ऐनवेळीच पोहोचायचेच नाही। आणि स्वामीनाथन अद्वैतवरच चिडतात की मिस्टर अद्वैत मला हे अजिबात आवडलेले नाही असे बोलतात। अद्वैत लगेच उठतो आणि आय एम सॉरी सर, पण नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलतात, कोणत्या नैनाबद्दल विचारतात। तर स्वामीनाथन म्हणतात की अहो कोणत्या नैनाबद्दल म्हणजे नेमकं काय, तुमच्या भावाची बायको नैना चांदेकर। ते ऐकून कला आणि अद्वैतला तर धक्काच बसतो। मिस्टर आणि मिसेस चांदेकर तुम्हाला इतकं सिंपल समजत नाही का, मी तुमच्या समोर 4 वेळेस नैना नैना म्हणतो, याचा अर्थ काय होतो की तुमच्याच घरातील ती नैना चांदेकर ना, आणि ती या असाइनमेंटची आजची मेन मॉडेल आहे, तुम्हाला माहिती नव्हते का। इकडे जेव्हा जेव्हा मी मीटिंगला येत होतो तेव्हा तेव्हा ती मला भेटायची, हे तुम्हाला माहिती नव्हते का। तेव्हा अद्वैत नाही नाही हो हो करत असतो। तर स्वामीनाथन ऐकून घ्यायला तयार नसतात आणि म्हणतात की त्यावेळेस मॉडेलिंगसाठी संधी द्यावी म्हणून ती माझ्या मागे लागली होती, म्हणून आजच्या असाइनमेंटसाठी मी तिची निवड केली होती। स्वामीनाथन तर खूपच भडकतात आणि हवा घेते संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत कलाला विचारतो की म्हणजे तुला माहिती होते की तुझी बहीण येथे येऊन शूट करणार, मग तू माझ्यामुळे का लपवलेस। तेव्हा कला म्हणते की हे बघ, जसे तुला आत्ता कळले तसे तेच मला आत्ता कळले, नैनाताई हे शूट करते हे आपल्याला माहिती नाही, ही बातमी जर बाहेर केली तर चांदेकर कुटुंबाचे किती वाभाडे निघतील। तेव्हा कला आणि अद्वैत आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी करत असतात। तर स्वामीनाथन त्यांना विचारतात की अद्वैत ब्लॅक बी काय आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो ब्लॅक बी म्हणजे, तर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत या मॉडेल पैकी कोणीही जरी आले नाही तर काय करायचे मग। तेव्हा स्वामीनाथनच्या काही स्टाफ मधल्या मुली म्हणतात की सर मॉडेल तयार आहे। तर स्वामीनाथन खुश होऊन अद्वैतला म्हणतात की अद्वैत मी तुला हक्काने सांगतो, मला तू येथे मॉडेल म्हणूनच हवा। म्हणून अद्वैत मॉडेल म्हणून उभा राहतो। तर त्याच्याबरोबर काही मॉडेलिंग म्हणून मुलींना उभे करतात आणि त्यांचे फोटो काढतात, परंतु जे या दोन्ही मॉडेल सरांना कॉम्प्लिमेंट करत नाही। तेव्हा स्वामीनाथन लगेच कलाला म्हणतात की कला मला असे वाटते की तू हे काम करावे। तर कला अगदी विचारातच पडते आणि अद्वैत तिच्याकडे बघत असतो। तेव्हा कला आता ह्या मॉडेलिंगसाठी कशी तयार होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।